देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी, पण जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळेल का याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. ते दिल्लीत गेले स्टार प्रचारक म्हणून, पण त्यांनी प्रचार जरी केला नसता तरी हाच निकाल आला असता. तर निकालच ठरलेला होता. आता देवेंद्रजी म्हणतात कालची पत्रकार परिषद आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे, जर जर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीचं 8 दिवसापूर्वीचं संसदेत प्रधानमंत्र्यांसमोर केलेलं भाषण ऐकलं असतं, संसदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषणावर राहुल गांधींनी हेच मुद्दे मांडलेले आहेत प्रधानमंत्र्यांसमोर, आणि तेव्हा प्रधानमंत्र्यांचा चेहरा खाली पडला होता, काळा ठिक्कर झाला होता. हेच मुद्दे आहेत. कशा प्रकारे बोगस मतदान केलं, कशा प्रकारे 39 लाख मतं वाढली, कशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघामध्ये बूथ वाईज मतदान वाढवून घेतलं, कशा प्रकारे यंत्रणेवर दबाव होता याचे पुरावे, कशा प्रकारे प्रौढ मतदान जे महाराष्ट्रातून नोंदलेलं आहे त्याच्यापेक्षा 40 लाख मतं जास्त मोजली गेली, हे सगळं प्रधानमंत्र्यांसमोर राहुल गांधी बोलले आहेत. बहुतेक काही त्यांचा मनात भ्रम निर्माण झाला असेल, आजूबाजूला त्यांचे सगळे भ्रमिष्ठ लोक असल्यामुळे, वेडे लोक असल्यामुळे, आणि राहुल गांधी हेच बोलत आहेत. आणि काल राहुलजींनी त्याच्यावरती एक वेगळी पत्रकार परिषद घेतली, कारण अधिक माहिती समोर आली. देवेंद्रजींनी राष्ट्रीय प्रश्नांचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्रीपदी बसलो किंवा केंद्रात कोणी मंत्री असेल म्हणून तो शहाणा असतो असं नाही. काही भाग्ययोग असतात आणि काही फ्रॉड भाग्ययोग असतात, किंवा फ्रॉड भाग्ययोगानं झालेलं हे सरकार आहे.